नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने महिला आणि बालविकास क्षेत्रासाठी मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यामध्ये तब्बल 2 लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच बालकल्याण योजनांची अंमलबजावणी देखील अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावरती भरती केली जाणार असून 1,10,664 अंगणवाडी सेविका आणि 1,10,464 अंगणवाडी मदतनीस अशी एकूण 2,21,328 मानधन आधारित पदे मंजूर करण्यात आली आहेत. या भरती प्रक्रियेमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना रोजगाराच्या संधी मिळतील. तसेच लहान मुलांच्या आरोग्य, पोषण आणि शिक्षणाशी संबंधित सेवा अधिक सक्षमपणे दिल्या जातील. महिला सक्षमीकरणाच्या दिशेनं हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय मानला जातोय. तर मग आता अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही आवश्यक कागदपत्र तयार ठेवावी लागणार आहेत, ती पाहूयात. यामध्ये अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस यांचा किमान अर्हता ही 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवार पदवी, पदव्युत्तर किंवा इत्यादी बाबतचं गुणपत्रक, प्रमाणपत्र यांच्या सत्यप्रती जोडणं आवश्यक आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता, पात्रता प्रमाणपत्र, गुणपत्रक, अर्जासोबत जोडलेली कागदपत्र स्वतः सेल्फ अटेस्टेड केलेली बंधनकारक आहेत. D.Ed, पदविका, B.Ed, पदविका हे असल्यास त्यांचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक असणं आवश्यक आहे. उमेदवारांना MSCIT उत्तीर्ण असल्यास ते प्रमाणपत्र जोडणं देखील अनिवार्य आहे. त्यानंतर तहसील कार्यालयाचं रहिवासी प्रमाणपत्र अनिवार्य आहे आणि लहान कुटुंबाचंही प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर सक्षम प्राधिकारी यांचे जातीचं प्रमाणपत्र जर समजा लागू असेल तर सक्षम प्राधिकारी यांचं विधवेचं प्रमाणपत्र. त्यानंतर शासकीय अनुदानित संस्थेचा दाखल असलेल्या अनाथ अर्जदारांच्या बाबतीमध्ये सक्षम प्राधिकारी यांचं प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर विधवा किंवा अनाथ सक्षम प्राधिकारी यांचं प्रमाणपत्र लागू असेल तर लागणार आहे. सोबतच अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्षांचा अनुभव असल्यास त्याचंही प्रमाणपत्र जोडणं आवश्यक आहे. त्यानंतर आधार कार्ड. ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता असून इच्छुक उमेदवारांनी आत्तापासूनच तयारीला लागणं आवश्यक आहे. आणि भरती कधी होणार आहे तर त्याच्या तारखा देखील लवकरच जाहीर केल्या जातील, अशी ही माहिती त्यांनी दिलेली आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.